आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बाहेर आली काय ऐकतोय आम्ही? गावाचा नाक कापून आली ही मुलगी। हे दिवेलावाला गेली होती बापाविना पोरगी शेवटी वायाच गेली म्हणायची की। आणि आम्ही बघा इथे तिचं कौतुक करतोय की आमच्या गावची पोरगी मुंबईत जाऊन नाव मोठं करून आली आणि ती शहरात जाऊन शेण खाऊन आली। काहीतरी स्वानंदीला ना पुढं पुढं करायची सवयच आहे बघा। हो हिच्यामुळेच कार्तिकीचं लग्न मोडणार होतं माहितीये का? आता दार लावून कशा लपून बसल्यात बघा तरी। पण बहिणी तिच्या पोटात कोणाचं पाप आहे ते तरी माहिती आहे काय? मला काय माहित? अहो कोणाचं काय म्हणताय? ते मुंबईत ना 2 पोरं आली नव्हती का, त्यांचंच असणार। काय काय बोलून गेली ती गिरिजा? खरं आहे? अगं बहिणीचं लगीन आहे तुझ्या लग्नात ही अशी बातमी कळल्यावर लोक काय करतील आपलं? अख्खं गाव जमलंय मांडवत आणि लोकांना बाहेर कळलं मी। मला तर काय करावं काय मी कळना झालंय। नाही नाही आई, माझंच नशीब फुटकंय। मला माहित होतं जर का माझ्या लग्नात विघ्न येणार असेल ना तर ते या स्वानंदीमुळेच येईल म्हणून। बोल की ग स्वानंदी, माझं लग्न झालेलं नको होतं का तुला? हा बोल ना। अगं ताईडे काय बोलतीये तू? आणि जरा हळू बोल की, बाहेर लोक उभे आहेत आपल्या दारात। आई कोणाची शपथ घेऊन सांगू? अगं खरं सांगते मी असं काही बी केलं नाही। त्या गिरिजाताईचा ना काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय। मी आणि प्रेग्नेंट। सरपंच काय कॉल कशाला केला आता? हो चिडताय कशाला? ऐकून तर घ्या ना। माझं जरा काम होतं तुमच्याकडे, म्हणजे जे विचारतो ते नीट आठवून सांगा बरं। ते जे पार्टीतले फोटो होते तुमच्याकडे ते जाळून टाकले ना? नाही म्हणजे आता काही पुरावा बिरावा उरला नाही ना? त्या फोटोचं काय आता मध्ये? सांगा तर, सहजच विचारतो, एवढं तू उत्तर द्या ना। केलेत स्वानंदे लई हिरोईन बनून फिरत होती ना, आता बघतो तुला कोण वाचवते ते। मित्र आहेत म्हणे मित्र, असले कसले मित्र? पर घरदार सोडून मुंबईवरनं लग्नात राबायला आले। मला शंका आली होती, मी म्हणलं असतील मित्र। हे बघा असले मित्र। अहो काहीतरी बोलू नका। आणि कशावरून त्या मुलांचा ह्यामध्ये हात असेल? अहो चांगल्या घरातली पोरं आहेत ती, आणि आपली स्वानंदी आहे ना असं काही बी करणार नाही। ऐका माझं। ओ वहिनी कशाला दटावताय आम्हाला? आता दिसतात का होती पोरं? हळदीपर्यंत चांगली उड्या मारत होती, आता दिसत नाही। मला तेव्हा शंका आली होती की काहीतरी आहे गडबड। त्या मुलांचाच हात आहे याच्यात। मी सांगते बघा तुम्हाला। होती पोरं त्यांना कसली आली अब्रू? या मायले की ना दोघींना कळायला नको का? तर त्या पोरीला शहरात पाठवायचं कशाला मी म्हणते। आता पाहुण्यांची आली ना पंचायत, आधीच्या घरातल्या मुलीने गावचं नाव खराब केलंय। असल्या मुलीशी कोण सोयरीक जुळवणार? काय वहिनी? एकदम बरोबर बोलताय। होय 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 एकदम बदनाम करून ठेवलंय। चर्चा मंडळ नुसती टिव 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 लावलीये, कवापासून बघतोय चाव 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 चाव। कोणी मुद्द्याला हातच घालं ना? याच्या पुढेच येई ना? आत्ताच्या आता हे दार तोडा, माझ्या लेकीला बाहेर काढा आणि त्यांना बोलतं करा। तोड रे दार।
पुढे पुढे काय नुसता बोईला बाहेर का? आई चल काय झालंय ते बघू. का खाऊन नाही आला का? मारणार उभा तिथं. तू बहीण नाही, वैरी आहेस तू, वैरी. आता काय विचार करतील माझ्या सासरचे? आणि सासरे गेल्यावर त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना काय तोंड दाखवू मी? आमची अब्रू आहे ना, फार मातीत मिळवून ठेवलीस तू. माझ्या लग्नात फार कोळसा उडलायस तू. कोळसा उडलाय? मी कोळसा उडलाय? अगं आई काय बोलतेय ही? तायडे अगं काय बोलतेय तू? जरा तरी विचार कर की बोलताना. विचार? कसला विचार करू ग? कसला विचार करू? सांग ना, काय विचार करू? लोक जमले, त्यांची टाळकी फिरून त्यांनी आपल्या अंगावर हात उचलल्या आधी त्यांना शांत करायला पाहिजे. तुम्ही दोघी एकमेकींच्या झिंजानंतर उठता बाई. शांत बसा. तायडे, तायडे अग ऐक की माझं. तुम्ही तुझ्या आतच थांबा. का? त्यांना का आत्ता मला सांगताय? चार चौघात सगळ्या गावची इज्जत काढली ना. आता उत्तरही सगळ्या गावासमोर द्यायला पाहिजे. बरोबर आहे काय हो? बाकी सगळी अक्कल आहे ना तिला? मग दिवस राहणं म्हणजे काय हे माहितीच असणार तिला. हो, ही पोरगी शहरातून गावात आली ती पोट वाढवून. याचा न्याय निवाडा झालाच पाहिजे. हा, उद्या गावातून बाहेर जाणाऱ्या मुलींचा प्रश्न आहे हा.